फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल कुकिंग कट्टा। जसा उन्हाळा आलाच आहे तर अशा प्रकारे मी त्याच्यासाठी 4 प्रकारचे ज्यूस बनवत आहे। तर पहिलं बनवत आहे मिंट ज्यूस, पुदिनाचा ज्यूस। त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पुदिना लागणार आहे, काळं मीठ घेतलेलं आहे, काळी मिरी आहे आणि साखर आहे। तर 1 कप तुम्ही पुदिना घ्या, चवीप्रमाणे साखर आणि मीठ टाका आणि काळी मिरी पण टाकायची आहे आणि त्याचं बॅटर म्हणजे असं प्रॉपर मिक्स करून घ्या ते। आणि पाणी पण घ्या, आधी टाकलात पाणी तरी चालेल किंवा नंतर टाकलात तरी चालेल, जसं तुम्हाला हे हवं आहे त्याप्रमाणे घेऊ शकता। इथे हे झालं आहे आपलं पहिलं मिंट ज्यूस। जसं बाहेर गरमीतनं आपण आल्यानंतर आपल्याला काहीतरी हवं असं रिफ्रेशिंग, तर त्यासाठी हे तुम्ही पटकन इझिली बनता येईल असं आहे। कमी साहित्यामध्ये आपण बनवू शकतो आणि आपल्याला खूप फ्रेश वाटतं। त्याच्यामध्ये बर्फ टाका, नाही टाकला तरी पण चालेल, थंड पाणी घ्या किंवा माठातलं पाणी असेल तरी चालू शकतं, ते आपल्यावर आहे। सेकंड मी करत आहे ताक मसाला छास आहे। घट्ट असं मी दही घरातच लावलेलं दही आहे ते घेतलेलं आहे, पुदिना आहे, आलं आणि मिरची ते छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे। आणि पाणी घ्या, तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। चवीप्रमाणे मीठ घ्या, काळं मीठ घेतलं तरी चालेल, मी ते सेंधव मीठ वापरलेलं आहे, प्रत्येकाला मी तेच वापरते। आणि हे आपलं झालं आहे आणि मग तुम्ही ग्लासामध्ये घेऊन मस्तपैकी ते पिऊ शकता। ह्याच्या आधी पण मी 4 रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि शॉर्ट्स पण मी बनवलेले आहेत, ते पण तुम्ही व्हिजिट करू शकता। तर अशा प्रकारे आपला मसाला छास हा रेडी आहे। द्राक्षाचा ज्यूस बनवलेला आहे, द्राक्ष पण चवीला छान असतात, आंबट गोड अशी असतात, तर म्हटलं चला आपण त्याचा ज्यूस बनवूया। ह्याच्यामध्ये पण मी पुदिना टाकलेला आहे आणि मीठ किंवा साखर, जर आंबट असेल तर साखर थोडी घ्या, जसं तुम्हाला चवीप्रमाणे हवं असेल। गोड असेल तर साखर नका वापरू तरी पण चालेल, नुसतं द्राक्षाचं ज्यूस पण खूप चांगलं असतं, हेल्दी असतं। गूळ वापरला तरी पण चालू शकतो, साखरेऐवजी गूळ प्रत्येक तुम्ही ज्यूसमध्ये वापरू शकता आणि नुसते द्राक्ष खाल्लं तरी पण चालू शकतं। जर तुम्हाला ज्यूस हवं असेल तर हे मी ज्यूस करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे हे मी बनवलेले आहेत ज्यूस। तुम्हाला आवडले तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की कसे झाले आहेत हे। नंतर मी कैरीचं पन्ह केलेलं आहे, कैरीचं पन्ह हे मी वाफवून वगैरे कैरी घेतलेली नाही आहे, डायरेक्ट घेतलेली आहे। तर याची साल वगैरे काढून एकाच कैरीचं केलेलं, एका कैरीचं ह्याच्यामध्ये तुम्ही 2 ग्लास आरामात घेऊ शकता। तर कैरीची साल काढून घ्यायची, त्याची बारीक बारीक असे कट पीस करून घ्या। आणि त्याच्यामध्ये परत मी पुदिना वापरलेला आहे, जर आंबट असेल तर गूळ वापरा थोडंसं, नाहीतर साखर, मीठ, पुदिना, काळी मिरी, 1 मिरची टाकला तरी चालेल, मी इथे वेलची पण टाकलेली आहे। तर ते सगळं असं मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घ्या। थोडं थिक हवं असेल तरी चालतं, थोडं पाणी टाकलं तर जरासं ते पातळ होतं। तर अशा प्रकारे तुम्ही करून ते पिऊ शकता। आणि दुसरी पण पद्धत आहे, कुकरला वाफवून आपण करतो, ते पण मी नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर। आणि असे जर व्हिडिओ बघायचे असतील असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ नवीन मी अपलोड केले की तुम्हाला ते लगेच कळतील, त्याचं नोटिफिकेशन येईल। आता मी लवकरच काही पराठ्याचे व्हिडिओ पण अपलोड करणार आहे। आणि त्याच्यानंतर आता स्कूल चालू होईल, आता वॅकेशन चालू आहे, स्कूल चालू झाल्यानंतर टिफिनमध्ये काय द्यायचं आहे तो पण आपल्याला क्वेश्चन मार्क असतो, तर त्याच्या पण काही रेसिपी मी शेअर करणार आहे। तर तुम्ही जर केलं नसेल सबस्क्राईब तर नक्कीच करून बघा। आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये कसं तुमच्या बॉडीला थंड करता, म्हणजे कसं तुम्ही काय घेऊन काय पिता, तर तेही मला कमेंटमध्ये सांगा, किंवा काही वेगळा व्हिडिओ हवा असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि आवडला तर शेअर करा, लाईक करा, म्हणजे तुमचे फ्रेंड्स पण हे करून पिऊन बघू शकतात।